आवाज मी थोडा कमी ठेवा. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती माझ्या पाठी, वेदनेच्या सकती. स्वामी शक्ती माझ्या पाठी, वेदनेच्या सकती.
नाही ना मग होते का सरदार लगेच वाजत होता लगेच झोपल्यासारखे वाटतं काय म्हणतो वाटसून एक एक फटाकडून पेटत घेतात अशी टाळी वाजतात हॅलो हॅलो बेस दे ना थोडस हॅलो 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 ओके आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत जो पोहोचवत आहे ते आपले साऊंडवाले दादा त्यांना मी धन्यवाद देते आवाज थोडस कमी करू नको आपण मानलं बाकी काही नाही आमच्या गाडी आहे त्यांच्या हातात एकदम मिळवटल्याने बस झाला आमचा अहो पेटवते मी सुरुवातीपासून काय पेटू जरा भजन तरी होऊन द्या अजून गड पण घेतलंय नाही हा घेऊया बुवा मी खरोखरच स्वतःला भाग्यवान समजते कारण आज आपण ज्या ठिकाणी बारी करतोय ना 6 वर्षापूर्वी याच ठिकाणी मी जेव्हा भजनाची नुकतीच सुरुवात केली होती मी 12 वर्षाचे होते बुवा 7वीत होते त्यावेळी भजनाची सुरुवात केली नुकतीच आमच्या नाडन गावाला पुजारीवाडीच्या मांडावर पहिलं भजन केलं आणि त्यानंतर मी कुठे केलं असेल ते या मांडावर बुवा आणि त्यानंतर 6 वर्षानंतर मला पुनश्च एकदा संधी मिळाली तर संधीचं सोना करूनच जात बुवा देखील नवोदित आहे बुवांची ही 3री बारी आणि माझ्यासोबतची 2री बारी आहे बुवा तुम्हाला देखील शुभेच्छा सुरुवातीला गण घेते आणि भजनाची सुरुवात करते त्यानंतर तुमचा हाच मनोरंजन
रसिक उपस्थित आहेत, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि ही बारी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील नवोदित किंवा नामांकित बुवा बंगवाचे आले असतील तर त्यांचे देखील येथे स्वागत आहे. आणि सोमलेवाडीचे बुवा कुमार संकेत तांबे येथे उपस्थित आहेत, तर त्यांना देखील धन्यवाद देते. तसेच बुवा, आमचं देवगड तालुका ना भजनाची मंडळी असतात, त्यामुळे या पाडगाव गावात देखील असे बुवा आहेत ज्यांनी हा भजनाचा वारसा चालू ठेवलाय. ते म्हणजे बुवा श्री सीताराम गुरव, बुवा श्री स्वप्नील गुरव, बुवा अनिकेत पवार आणि पखवाज वादक श्री विजय गुरव यांना देखील धन्यवाद देते. ज्या गावात जाणार ना त्याची थोडी तरी माहिती हवी, बाकी काय नाही. कारण आम्ही आताची चालवणारी ती पूर्वापार त्यांचे कार्यक्रम जरी जास्त होत नसले ना बुवा, तरी त्यांनी भजनाचं वारसून त्यांनी खरं तर चालू ठेवलं ना. आम्ही आता हल्ली येईल काय कसं वाटलं देवगड तालुक्यात येऊ, परमेश्वर नाका विचारलंस कसं वाटलं आमच्या गावात येऊ. बुवांसोबत 8 तारीखला माझी बारी झाली बुवांच्याच वाडीत बांदिवड्याला. बुवांच्या तिकडे माझ्या विजांच्या कडकडाटाने स्वागत झालं होतं. पाऊस लय पडलेलं. तुमच्या बांदिवडे गावात पण समजला वीज येतात तुमच्याकडे. इथे आता तुम्हीच सांगितलंय की मनोरंजन व्हायला पाहिजे, पण मनोरंजन हे चवीपुरतं असावं. लंचाप्रमाणे जास्त झालं की काय होता तुमका पण माहिती आहे. लंच जास्त खाऊन बघा काय होता आता जळजळताना. त्यामुळे मनोरंजन पण प्रमाणातच होणार. कारण सत्यनारायणाची पूजा म्हटली की आपण घालतो कशासाठी, ती म्हणजे आयोजित कशासाठी करतो, तर त्याचं कारण म्हणजे आता ही पूजा आयोजित केली आहे ती म्हणजे मुंबईकर आणि गावचे ग्रामस्थ यांनी एकत्र मिळून वाडीचे जे संरक्षण असतं किंवा जे आपण मंडळ त्याचं संरक्षण असतं, शांती एक प्रकारची असते ती मिळावी म्हणून आपण सत्यनारायणाची पूजा आयोजित करतो. त्यावेळी जर भांडण तंटा झालं ना तुमचा कधीच शांत होताला नाही ना. बघा कसा काय का तशी आम्ही भांडतला नाही आणि मी काय अश्लील बोलतलाही नाही, फक्त उत्तरा तुला प्रत्युत्तर येताला. कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा, यम सांगे तुता नाही तेथे सत्ता जेथे होय सदा घोष नामाचा. तुकाराम महाराज म्हणतात की यम स्वतः त्यांच्या दूतांना सांगतो तुम्ही तेथे जाऊ नका जेथे सतत नामस्मरण भजन कीर्तन होतं. कारण ज्या ठिकाणी भजन नामस्मरण आणि कीर्तन होतं ना ते एखादं ठिकाण असू दे किंवा ते गाव असू दे, त्या गावची जी वेस असते ना आपण वेशीवर म्हणतो, तर तिकडे स्वतः भगवान श्री विष्णूंचं सुदर्शन चक्र त्या गावातल्या ग्रामस्थांचं रक्षण करत असतो. त्यामुळे अशा भजनाला कोणतंही गालबोट लागू नये. बुवांनी सुरुवातीकच सांगितलं आहे माझो अनुभव दांडगो असा ते नवोदित आणि काही चुकलाच तर बोलले सांभाळून ठेवा, चुका दाखवू नका. चुका दाखवली नाही ते समजतले कसे, सुधारणारे कोणतरी हवा ना. म्हणूनच लास्ट टाइम जरा बुवांका बोललं होतंय म्हणून म्हणतात बुवा चुका दाखवू नका. कारण बुवा त्या दिवशी तुमच्या गावात दिलंय आणि बघा अगोदरच ज्यांनी बारी सांगितलं ना त्यांचं कॉल होतो तेव्हा म्हणतात बुवा नवीनच सांभाळून घ्यावा. शेवट का तुम्ही तसे चढवीत गेले तसे चढत गेले बुवा. शेवट का अगदी चंदनाच्या झाडावर वर कवा चढले मागा वरना बुलकावले मारत आणि विसरले मी जरी खोडाकडे असले तरी झाडा कापूची मशीन माझ्या हातात